ब्राह्मणवाडाची पाने तोडा गेला तेव्हा त्यांना ते एक बाळ दिसलं. त्या बाळाचा आवाज पाहून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा त्या बुंद्यामध्ये त्याला एक छोटंसं बाळ दिसलं. क्षणाचाही विचार न करता त्यानं ते बाळ पटकन उचलून घेतलं. आणि तो ते बाळ आपल्या घरी घेऊन आला. त्याचा सांभाळ करू लागला. तो बाळ थोडासा मोठा झाल्यावरती आपल्या मित्रांच्या सोबत खेळू लागला. खोटी खोटी लढाई, खोटा खोटा संसार आणि खोटं खोटं जेवण. तेव्हा मग त्यांची परीक्षा घेण्यासाठी गुरु दत्तात्रय तिथे आले.